रक्षाबंधनला कोणता गोडाचा पदार्थ करायचा हा विचार करत असाल ना, तर आजची रेसिपी तुमच्यासाठी आहे. कारण हा पदार्थ फक्त 10 मिनिटांमध्ये तयार होतो आणि तोंडात टाकल्यानंतर लगेच विरघळतो आणि चवीला तर खूपच अप्रतिम लागतो. चला तर मग गोडाचा पदार्थ म्हणजेच बर्फी बनवायला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी अर्धा लिटरला थोडंसं कमी दूध घेतलेलं आहे. नंतर यामध्ये मी अर्धी वाटी मिल्क पावडर टाकलेली आहे. जर तुम्हाला मिल्क पावडर टाकायची नसेल ना, तर तुम्ही अर्धा लिटरच्या ऐवजी 1 लिटर दूध घेऊ शकता. नंतर यामध्ये मी 1 वाटी साखर टाकलेली आहे. साखर तुम्हाला गोड किती हवं ना त्यानुसार कमी जास्त करून घेऊ शकता. मिल्क पावडर मी दुधाबरोबर खालीच थोडीशी एकत्र करून घेतलेली आहे. आता ही कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे आणि मोठ्या आचेवरती आपल्याला हे दूध छान गरम करून आटवून घ्यायचं आहे. तर जसजसं दूध गरम होणार ना तशी मिल्क पावडर दुधाबरोबर छान एकजीव होते. यामध्ये आपण मिल्क पावडर टाकलेली असल्यामुळे मोठ्या आचेवरती फक्त 5 मिनिटांमध्ये दूध छान घट्ट होतं. तर याला उकळी आलेली आहे. दुसरीकडे मी खलबत्त्यामध्ये 2 हिरवी वेलची घेतलेली आहे. यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि आपल्याला इथे हिरवी वेलची कुटून घ्यायची आहे किंवा याची पावडर बनवून घ्यायची आहे. आता ही कुटलेली वेलची आपल्याला दुधामध्ये टाकायची आहे आणि दुधाबरोबर छान एकत्र करून घ्यायची आहे. तुम्हाला हवं असेल ना तर दुधामध्ये तुम्ही थोडंसं केसरसुद्धा टाकू शकता. इथे मी दूध आटवून घेत आहे. तर अगदी 5 ते 6 मिनिटांनी दूध छान आटलेलं आहे, कारण मध्ये मध्ये मी गॅस कमी केलेला होता आणि दूध आधीपेक्षा थोडंसं घट्ट झालेलं आहे. आता तुम्हाला हे पातळ वाटत असेल, पण जसं जसं हे थंड होणार ना तसं हे आणखी जास्त घट्ट होत जातं. तर थंड होण्यासाठी मी याला बाजूला ठेवून दिलेलं आहे. आजची ही बर्फी आहे ना आपण ब्रेडपासून बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 4 स्लाइस ब्रेड घेतलेले आहेत. ब्रेड घेताना चांगल्या कंपनीचे किंवा चांगली चव असणारे चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे, म्हणजे बर्फी छान चविष्ट बनते. तर सर्वात आधी चाकूने ब्रेडचा जो ब्राऊन कलरचा कडा आहे त्या आपल्याला कापून घ्यायचे आहेत. चारही बाजूच्या कडा कापून झालेल्या आहेत. आता ही जी व्हाईट ब्रेड आहे ही आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ आणि आता हा ब्राऊन कलरचा भाग आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि मिक्सरला आपल्याला याची बारीक पावडर किंवा याचा चुरा करून घ्यायचा आहे. सुरुवातीला मिक्सर चालू बंद करून चुरा बनवून घ्यायचा, म्हणजे चुरा छान सर्व एकसारखा होतो. तर इथे मस्त बारीक असा चुरा बनवून तयार आहे. याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. जाड रवा असतो ना अगदी त्याप्रमाणे याचा चुरा तयार होतो. तर आता पुढची स्टेप बघू. तर इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. या कढईमध्ये 1 छोटा चमचा तूप टाकायचा आहे. इथे तूप मी थोडंसं कमी वापरलेलं आहे, पण तुम्हाला हवं असेल तर थोडंसं तुम्ही जास्त सुद्धा टाकू शकता. तूप छान विरघळल्यानंतर यामध्ये जो आपण ब्रेडचा चुरा बनवून घेतलेला आहे तो सर्व चुरा टाकायचा आणि सर्वात कमी आचेवरती मस्त गोल्डन ब्राऊन किंवा तांबूस रंग येईपर्यंत याला परतून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता छान तांबूस रंग याला आलेला आहे. आता यामध्ये जे आपण दूध आटवून घेतलेलं होतं तर ते पूर्ण थंड झालेलं आहे. ते थंड झालेलं दूध यामध्ये टाकायचं आहे. फक्त एकाच वेळेस खूप जास्त न टाकता थोडं थोडं करून टाकायचं आहे. तर इथे मी 4 ते 5 मोठे चमचे यामध्ये दूध टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये छान एकत्र करून घेतलेलं आहे. फक्त हे जे मिश्रण आहे ना याला खूप जास्त ओलसर न बनवता थोडंसं कोरडंच याला बनवून घ्यायचं आहे. तर थंड करण्यासाठी याला आपण बाजूला ठेवून देऊ. 1 ते 2 मिनिटात हे छान थंड होते. तर ज्या ताटामध्ये किंवा ज्या ट्रेमध्ये आपण बर्फी सेट करणार आहोत त्याला खाली थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. इथे मी पेपरसुद्धा लावलेला आहे, पण बटर पेपर वगैरे लावायची अजिबात गरज नाही. तसे सुद्धा तूप लावल्यानंतर बर्फी अगदी इझिली डिमोल्ड होते. नंतर या ट्रेमध्ये जे आपण मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते मिश्रण टाकायचं. हे थोडंसं थंड झालेलं आहे त्यामुळे हाताने याला छान मोकळं सुटसुटीत करून घ्यायचं. नंतर व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे या पद्धतीने एक पातळ लेअर याची आपल्याला लावून घ्यायची आहे. तर हाताने छान दाबून दाबून याची लेअर मी बनवून घेतलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता हा ट्रे आपण बाजूला ठेवून देऊ. नंतर ब्रेडचा जो पांढरा भाग आहे तर तो सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याचा सुद्धा चुरा बनवून घ्यायचा आहे. तर इथे मी 4 ब्रेड घेतलेले आहेत. 4 ब्रेडचा चुरा बनवून घेतलेला आहे. हा चुरा सुद्धा मिक्सर चालू बंद करूनच बारीक करून घ्यायचा आहे. तर इथे चुरा तयार आहे. याचं टेक्स्चर सुद्धा तुम्ही बघू शकता. दुसऱ्या बाजूने जे आपण दूध आटवून घेतलेलं होतं ते पूर्ण थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर आधीपेक्षा बऱ्यापैकी घट्ट सुद्धा झालेला आहे. आता या घट्ट दुधामध्ये जो आपण पांढऱ्या ब्रेडचा चुरा बनवून घेतलेला आहे तो सर्व टाकायचा आहे. तर इथे मी थोडा थोडा करून टाकलेला आहे. 4 ब्रेडचा चुरा मला थोडासा कमी वाटत होता त्यामुळे एका ब्रेडचा मी परत बनवून यामध्ये टाकलेला आहे. म्हणजे इथे मी पूर्ण 5 ब्रेड वापरलेले आहेत. दुधामध्ये जेवढा ब्रेडचा चुरा बसेल ना तेवढं ब्रेड तुम्ही इथे वापरू शकता. याला मी छान एकजीव करून घेतलेला आहे. इथे हे खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळ सुद्धा नाही, तर थोडंसं सैलसरच आहे. आता हे मिश्रण तांबूस रंगाच्या मिश्रणावरती टाकायचं आणि छान एकसारखं याला पसरवून घ्यायचं. याला मी छान एकसारखं असं पसरवून घेतलेलं आहे. बर्फी दिसायला खूप छान दिसली पाहिजे आणि चव सुद्धा वाढली पाहिजे यासाठी सर्वात शेवटी आपण खोबरं किस म्हणजेच त्याला डेसिकेटेड कोकोनट म्हणतात ते टाकायचं आहे. तर याची सुद्धा मी एक छानशी लेअर यावरती टाकून घेतलेली आहे.
हे टाकल्यामुळे ना बर्फी दिसायला खूप छान दिसते। आता आपल्याला ही बर्फी सेट करण्यासाठी ठेवायची आहे, तर रूम टेम्परेचरवरती तुम्ही याला तासाभरात सुद्धा सेट करून घेऊ शकता। पण मला थोडीशी घाई होती ना, त्यामुळे मी याला फ्रीजमध्ये फक्त 10 मिनिट ठेवून घेतलेलं आहे। फ्रीजमध्ये ठेवायच्या ऐवजी जर तुम्ही याला बाहेर सेट करून घेतलं ना, तर बर्फी आणखी जास्त टेस्टी बनते। तर इथे मी याला चौकोन आकारामध्ये कापून घेत आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट की ही बर्फी जरी आपण ब्रेडपासून तयार केलेली आहे, तरी सुद्धा खाताना तुम्हाला कुठेही ब्रेडची चव येणार नाही। त्यामुळे तुम्ही घरी अगदी आरामात ही बर्फी बनवू शकता। तर या रक्षाबंधनला नक्की ट्राय करा। कशी वाटली कमेंट करून सांगा। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।